हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण भाभा संशोधन केंद्र म्हणजेच बार्क BARC या ठिकाणी एक नवीन जाहिरात आलेली आहे. तर त्या जाहिरातीची माहिती आपण पाहणार आहोत आणि नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी www.seva24.in या वेबसाईटला तुम्ही भेट द्या. संस्थेचं नाव आहे भाभा संशोधन केंद्र म्हैसूर. एकूण 60 जागा आहेत. 60 जागांसाठी जाहिरात आहे. पदं कोणकोणते आहेत पहा. एकूण 4 पदं आहेत. पहिलं आहे स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी 1, एकूण 18 जागा आहेत. स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी 2 36 जागा आहेत. सर्वात जास्त जागा याच पदासाठी आहेत. टेक्निशियन किंवा बी बॉयलर अटेंडंट 1 जागा आहे. वर्क ॲसिस्टंट याच्यासाठी 12 जागा आहेत. अशी एकूण 60 जागांची ही एक नवीन जाहिरात आहे. आता शैक्षणिक पात्रता अशी आहे की जे पहिलं पद आहे स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी त्याच्यासाठी 60% गुणांसह मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा केमिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा BSc केमिस्ट्री 60% गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. हे वरचे सर्व डिप्लोमा आहेत आणि किंवा BSc केमिस्ट्री 60% गुणांसह उत्तीर्ण पाहिजे. त्याच्यानंतर स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी 2 या पदासाठी 60% गुणांसह 12वीला PCM उत्तीर्ण, म्हणजे PCM हा ग्रुप आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स, आणि 60% गुण पाहिजेत 12वीला आणि हा ग्रुप पाहिजे. किंवा केमिकल प्लांट ऑपरेटर प्रमाणपत्र किंवा 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण प्लस IT. आपण IT कशामध्ये पाहिजे, फिटर किंवा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक किंवा इलेक्ट्रिक किंवा कार्पेंटर किंवा ड्राफ्ट्समन सिव्हिल किंवा ड्राफ्ट्समन मेकॅनिकल मेसन उत्तीर्ण. म्हणजे याच्यासाठी पात्रता अशी आहे की 12वीला 60% गुण पाहिजेत आणि 12वीला PCM हा ग्रुप पाहिजे किंवा 10वीला 60% गुण प्लस IT. आणि IT कोणकोणत्या विषयांमध्ये तर त्याची सुद्धा मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. टेक्निशियन किंवा बी बॉयलर अटेंडंट 10वी उत्तीर्ण व बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र ते सर्टिफिकेट असतं. आणि वर्क ॲसिस्टंटसाठी फक्त 10वी उत्तीर्ण हीच पात्रता आहे. आणि तुम्हाला डिटेल्समध्ये अजून माहिती पाहिजे असेल तर जाहिरातीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर महत्त्वाच्या तारखा आहेत. तर जाहिरात आलेली आहे 4 जानेवारी 2021. अर्ज करायला सुरुवात 4 जानेवारी 2021च आहे आणि अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ही 22 जानेवारी 2021 आहे. आता वयोमर्यादा म्हणजे वयाची अट अशी आहे 22 जानेवारी 2021 रोजी वय मोजलं जाणार आहे. त्याच्यामध्ये पहिल्या पदासाठी ओपनसाठी कमीत कमी 18, जास्तीत जास्त 24 आणि SC ST यांना 5 वर्षे सूट आहे, म्हणजे 29 वर्षापर्यंत, आणि OBCला 3 वर्षे म्हणजे 27 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर पद क्रमांक 18 ते 22 म्हणजे पद क्रमांक 2साठी ओपनला कमीत कमी 18, जास्तीत जास्त 22. परत त्याच्यात SC STला 5 वर्षे सूट आणि OBCला 3 वर्षे सूट, म्हणजे 22 आणि 5 27 आणि 22 आणि 3 25. त्याच्यानंतर पद क्रमांक 3साठी कमीत कमी 18, जास्तीत जास्त 25 वर्षे, इथे 5 वर्षे आणि 3 वर्षे सूट आहे. पद क्रमांक 4साठी कमीत कमी 18, जास्तीत जास्त 27 वर्षे, इथं सुद्धा 5 वर्षे आणि 3 वर्षे सूट आहे. त्याच्यानंतर परीक्षेच्या फीचं आहे पद क्रमांक 1साठी जनरल आणि OBCला 150 रुपये फी आहे. पद क्रमांक 2 ते 4 जनरल आणि OBCला 100 रुपये फी आहे. SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन आणि वुमन यांना फी नाही. आणि नोटरीचं ठिकाण आहे म्हैसूर चित्रदुर्ग या ठिकाणी, म्हणजे म्हैसूर आणि चित्रदुर्ग असं नोटरीचं ठिकाण आहे. आणि या जाहिरातीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. अजून डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती मिळेल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.